मुलगी राहते नाही, ती मोठी मुलगी राहते, तिच्या घरी राहतो मग मी. मुलगा आहे, नातवाईचा परिवार आहे, तिच्याकडेच मुक्काम असते माझा. मुलगा बोलते जाऊ नको आहे. तो राम अयोध्याला पण जाऊन येते. म्हटलं तीर्थयात्राला जाऊ, आमची मंडळीच निघणार आहे तीर्थयात्रा, तिथे जाते. ते सर बसली, आली, थकली तर मग तुमची आठवण आली मला चला फोन करावा आता. काय नेहमीच मला वाटतं काय तुम्हाला सांगा, तुम्ही पण बोर होणार हा गोष्ट ऐकून. म्हणून मग मी काही सांगत आहे. पण मला आता म्हणलं बसेल आराम किंवा थकली चालत आली. रिक्षाला यावं तर 11 रुपये होता अगोदर, आता डायरेक्ट 23 रुपये. इकडे येईपर्यंत 50-60 रुपये लागतात. 50-60 रुपये खर्च रिक्षाला द्यायचे आणि कमावाचं काय आणि ठेवायचं काय. म्हणून मग मी चालत आले. थकली तर मग मला यूट्यूब फॅमिलीची आठवण आली. आणि तशी माझी यूट्यूब फॅमिली खूप माझ्यावर प्रेम करते. मी पण त्यांच्यावर प्रेम करतो, कारण आई आहो मी त्यांची. मला कधी वाईट कमेंट करत नाहीत आणि करणार पण नाही. विश्वास काही थोडे आहे 4-5 जण राहायचं ते हर एक व्हिडिओ माझ्या लाईक कमेंट करतात. इतके चांगले लोक आहेत माझ्यावर. कधी मला खूप प्रेम पाहिजे. माझे 2100च्या आसपास सबस्क्राईब आले, पण कधीच मला वाईट कमेंट पडतात आणि करणार पण नाही वाईट, कारण मी त्यांची आई आहे ना. त्यांना पण माहिती आहे आई आहे आपलं कसं आईला करा असं. इथे शूटिंगा होतात, इथे शूटिंगा वगैरे होतात. हे बघा, या ब्रिजवर चांगलं करमते, मस्त खूप चांगलं करमते ब्रिजवर. या चला, जय श्रीकृष्ण. बरे आहात ना तुम्ही पण बरेच असणार. पण देवाला प्रार्थना करतो की तुम्हाला सुखरूप ठेवा सगळ्यांना. अगोदर तर असं वाटायचं माझ्या 2 मुली, 1 नातू, मुलगा, सून, 2 जावाई, नवरा, भाऊ, आई वडील हेच परिवार आहे. पण आता असं वाटतं की पूर्ण यूट्यूब फॅमिलीच माझा परिवार आहे, पूर्ण जगच माझा परिवार आहे. असं झालं, कुठेही बसली की व्हिडिओ बनवून चालू आता असं. चला, जय श्रीकृष्ण, जय श्रीकृष्ण.